यानंतर आपण विद्यार्थ्याचे नॉमिनेशन कशा पद्धतीने केलं जातं ती प्रोसिजर पाहणार आहोत. मुख्य जो डॅशबोर्ड आहे, मुख्य डॅशबोर्डवरती जे वेगवेगळे टॅब उपलब्ध आहेत त्यापैकी ऑथोराइज्ड लॉग इन या टॅबवरून ही प्रक्रिया आपण करणार आहोत. ऑथोराइज्ड लॉग इन याच्या खाली नॅशनल अथॉरिटी, त्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि स्कूल अथॉरिटी हे ऑप्शन दिसत आहेत. त्यापैकी स्कूल अथॉरिटीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे पेज ओपन होईल आणि या पेजवरती आपल्याला वेलकम स्कूल अथॉरिटी, स्कूल्स पार्टिसिपेटिंग इन द इन्स्पायर अवॉर्ड्स मानस स्कीम आणि याच्या संदर्भातली माहिती इथं दिसेल. आपण याबद्दल सुरुवातीला चर्चा केलेली आहे. तुम्हाला माहित आहे इथं 3 पद्धतीने आपण ऑप्शन वापरू शकतो. इफ ऑलरेडी रजिस्टर्ड प्लीज लॉग इन टू द सिस्टीम, म्हणजे शाळेनं पूर्वी जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि आता फक्त विद्यार्थ्याची माहिती भरायची असेल तर त्यासाठी इथं क्लिक करायचं आहे. जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल, आता आपण यापूर्वी याची माहिती घेतलेली आहे, नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथं क्लिक करायचं आहे. आता आपण जी शाळा ऑलरेडी रजिस्टर आहे आणि त्यांना लॉग इन कशा पद्धतीने करायचं आणि नॉमिनेशन कसं करायचं ते आपण बघणार आहोत. त्यासाठी इथं आपण क्लिक करतोय. हे क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होतं पहा, स्कूल अथॉरिटी प्लीज एंटर. आता स्कूल अथॉरिटीने याच्यामध्ये माहिती भरायची आहे. त्यामध्ये युजर नेम आणि पासवर्ड आपल्या शाळेचा टाईप करायचा आहे आणि त्यानंतर जो कॅप्चा दिलेला आहे तो फिलअप करून लॉग इन करायचा आहे. मी माझ्या शाळेचा युजर नेम आणि पासवर्ड टाईप करतो आणि आपण पुढील प्रोसेस बघूयात. पहा, यानंतर युजर नेम आणि पासवर्ड टाईप केलेला आहे आणि इथं कॅप्चा टाकलाय. यानंतर खाली जे लॉग इन बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेच्या संदर्भात सर्व जी माहिती आपण भरलेली आहे, रजिस्टर्ड शाळा असल्यामुळे आपल्याला दिसेल. वेलकम हरिभाई देवकरण प्रशाला सोलापूर, मुख्याध्यापकांचे नाव, ईमेल ID, कॉन्टॅक्ट नंबर, लॉग इन केलेली ही सर्व माहिती आपल्याला इथं पाहायला मिळेल. म्हणजे ज्याप्रमाणे आपण शाळेची माहिती भरली आहे ते आपल्या शाळेशी रिलेटेड आहे हे आपण खात्री करायचं आहे आणि त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ते पूर्ण करायची आहे. सुरुवातीला पहा, वेलकम स्कूल अथॉरिटी अंडर द इन्स्पायर अवॉर्ड्स मानक स्कीम. आता यानंतर जे काही सूचना दिलेल्या ते आपण पाहू शकतो आणि खाली काही बटन आपल्या कामासाठी इथं उपलब्ध आहेत. पहा, यामध्ये नॉमिनेशनची जी मुख्य प्रोसेस आपण पाहणार आहोत त्यासाठी इथं 2 बटन उपलब्ध आहेत. त्यानंतर अवॉर्ड्सच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी मिसेलेनियस काही इथं माहिती दिलेली आहे आणि अपडेट बँक डिटेलच्या संदर्भात ही माहिती आपण नंतर पाहणार आहोत. सध्या आपण विचारात घेतो म्हणजे स्टुडंट्स नॉमिनेशन. स्टुडंट्स नॉमिनेशन पाहत असताना इथं 2 बटन अवेलेबल आहेत. एक म्हणजे स्टुडंट्स नॉमिनेशन आणि हे जे दुसरं आहे ते म्हणजे व्ह्यू नॉमिनेटेड स्टुडंट्स बाय द स्कूल. म्हणजे शाळेनं नॉमिनेशन केलेल्या विद्यार्थ्यांची जी यादी असेल या वर्षीसाठीची ते आपल्याला पाहता येईल. आपण हे आधी बघूया, त्याच्यावरती क्लिक करू. पहा, काय दिसतं आपल्याला, लिस्ट ऑफ स्टुडंट्स नॉमिनेटेड बाय द स्कूल, रेकॉर्ड डज नॉट एक्झिस्ट फॉर प्लॅन्ड इयर 2021 and 22. आमच्या शाळेच्या बाबतीत अद्याप यावर्षी आपण माहिती अपलोड आम्ही केलेली नाही आहे, त्यामुळे रेकॉर्ड नाही असा आपल्याला मेसेज येतोय. ठीक आहे, म्हणजे आपण जर माहिती पूर्ण करत गेलो तर त्याप्रमाणे हे रेकॉर्ड अपडेट झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. आपण परत स्टुडंट नॉमिनेशनसाठी या गो बॅक बटनावरती क्लिक करतोय आणि परत तेच पेज ओपन झालं आणि आता स्टुडंट नॉमिनेशनचं जे पेज आहे ते आपण ओपन करणार आहोत. ज्यावेळेला आपण हे पेज ओपन करू क्लिक करून त्यावेळेला काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन आपल्याला इथे दिसत आहेत. या इन्स्ट्रक्शन फॉर्म भरण्यासाठी म्हणजे नॉमिनेशनचा जो फॉर्म आपण भरतोय ऑनलाईन त्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या काळजीपूर्वक वाचणं आणि त्यानुसार आपण कार्यवाही करणं हे आवश्यक आहे. पहिली सूचना पहा, 1 स्कूल कॅन सबमिट 5 आयडियाज ऑफ द इनोव्हेशन्स ऑफ स्टुडंट्स. म्हणजे एका शाळेकडून साधारण 5 आयडिया या ऑनलाईन आपण भरणं अपेक्षित आहे. 1 स्टुडंट कॅन सबमिट 1 आयडिया ओनली. प्रत्येक विद्यार्थ्याला एकच आयडिया किंवा त्याचा जो प्रोजेक्ट असेल तो सादर करता येईल. सबमिशन ऑफ अ सेम आयडिया बाय द मल्टिपल स्टुडंट्स ऑफ अ सेम स्कूल विल ऑटोमॅटिकली लीड टू द रिजेक्शन ऑफ ऑल एंट्रीज ऑफ दॅट स्कूल. म्हणजे एका शाळेमधून एक आयडिया हे जास्त विद्यार्थी वापरू शकणार नाही. जर असं आढळलं तर त्या शाळेचे जे सादर केलेले मॉडेल असतील ते रिजेक्ट होतील. प्लीज एन्श्युअर दॅट द स्टुडंट हॅज देअर ओन बँक अकाउंट. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यामध्ये विद्यार्थी ज्या वेळेला स्पर्धेत भाग घेत आहेत, नॉमिनेशन करतायत, त्यांचा प्रोजेक्ट जर आवडला गेला आणि तो जर सँक्शन झाला, मंजूर झाला तर त्यांना 10,000 रुपये हे खात्यावरती जमा होतात. अर्थात इथं विद्यार्थ्याचं स्वतःचं बँक अकाउंट असणं आवश्यक आहे. त्यासाठी पालकांचं म्हणजे किंवा आईचं किंवा वडिलांचं अकाउंट इथं चालत नाही. म्हणून विद्यार्थ्याच्या स्वतःचं नावाचं अकाउंट असणं आणि ती माहिती आपण आपल्याकडे उपलब्ध करून ठेवणं आवश्यक आहे.
इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे पहा. ज्यावेळेला आपण हा फॉर्म भरतोय ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा, त्यावेळेला जे काही विद्यार्थी सहभागी होणार आहेत त्यांच्या बाबतीत आवश्यक असणारी सर्व माहिती ही आपण जर एकत्रित करून ठेवली, म्हणजे वर्डमध्ये आपण एखादी जर असं फोल्डर तयार करून ठेवलं आणि त्यात जर माहिती ठेवली, तर आपण कॉपी पेस्ट करून ही माहिती बिनचूक आणि कमीत कमी वेळामध्ये भरू शकतो. Did you conducted idea competition in your school while selecting the students ideas or the innovations? म्हणजे असं अपेक्षित आहे की आपल्या शाळेमध्ये आयडिया कॉम्पिटिशन भरवायचं आहे, एक स्पर्धा आयोजित करायची आहे आणि त्यातून विद्यार्थ्यांची निवड करून ही 5 उपकरणं आपण स्पर्धेसाठी पाठवायची आहेत. परंतु सध्या स्थिती जर पाहिली तर कोविड-19मुळे हे आयडिया कॉम्पिटिशन आपल्याला घेता येत नाहीये. परंतु आपण ज्यावेळेला प्रत्यक्ष शाळा सुरू होतील त्यावेळेला घेणार आहोत का, या संदर्भात आपल्याला इथं विचारलेलं आहे. इफ नॉट टू नो अबाउट ऑर्गनायझिंग अँड आयडिया कॉम्पिटिशन, क्लिक हिअर आयडिया कॉम्पिटिशन PDF. जर समजा आपण ही घेणार असेल स्पर्धा, तर त्या संदर्भात माहिती असेल तर ते PDF आपण इथून अपलोड करू शकतो. जर समजा आपण ही आयडिया कॉम्पिटिशन घेणार असेल तर इथं यस आणि नसेल तर नो या पद्धतीनं क्लिक करायचं आहे. त्यानंतर खालच्या बाजूला हाऊ मेनी स्टुडंट पार्टिसिपेटेड इन द आयडिया कॉम्पिटिशन, आपल्या शाळेतील एकूण किती विद्यार्थी सहभागी होणार आहेत हा आकडा आपल्याला इथं नमूद करायचा आहे. सुरुवातीला आपण पहिली सूचना पाहिली पहा की एका शाळेमधून 5 विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. त्याप्रमाणे इथं जास्तीत जास्त 5 आपण लिहू शकतो आणि हे विद्यार्थी सहभागी विद्यार्थ्यांची संख्या टाईप केल्यानंतर आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सध्या मला हे सेव्ह आणि नेक्स्ट करता येणार नाहीये कारण शाळेच्या संदर्भातली माहिती आपल्याकडे अजून उपलब्ध होत आहे. त्यामुळे मी इथं क्लिक न करता, जरी समजा आपण ट्रायल म्हणून काही आकडे भरले तर ते चुकीच होणार आहे, आपण ते एडिट करू शकतो. पण त्यापेक्षा आपण PDFच्या आधारे याच्या पुढील भाग जो आहे तो पाहणार आहोत. म्हणजे इथं आपण शाळेतील सहभागी विद्यार्थ्यांची संख्या टाईप करायची आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. आपण सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल. त्यामध्ये काही जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत पहा. प्लीज कीप रेडी ऑल द रिलेव्हंट डॉक्युमेंट्स. स्टुडंट स्कॅनड फोटोग्राफ आयडिया ऑर इनोव्हेशन सिनॉप्सिस डॉक्युमेंट. म्हणजे आपण ज्यावेळेला विद्यार्थ्यांची माहिती भरतोय त्यावेळेला कोणकोणत्या गोष्टी आपल्याला माहिती असणं किंवा त्याचं रेकॉर्ड आपल्याकडनं असणं अपेक्षित आहे त्या दृष्टीने इथं माहिती दिलेली आहे. तर यामध्ये 4 पॉईंट जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, हे आपण आधी लक्षात घ्यायचे आहेत आणि त्या आधारे प्रत्यक्ष नॉमिनेशनची प्रोसेस सुरू करायची आहे. म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे स्टुडंटचे जे फोटोग्राफ आहेत, स्कॅनर्ड फोटोग्राफ, हे आपल्याकडं असणं अपेक्षित आहे. त्यानंतर सिनॉप्सिस जो आहे, जो उपक्रम किंवा प्रोजेक्ट केला जाणार आहे त्याचा सिनॉप्सिस तयार असला पाहिजे. त्यानंतर सेकंड आहे इन्स्ट्रक्शन फॉर फोटो स्कॅनिंग. म्हणजे जे फोटो काढले जात आहेत त्याच्या साईजबद्दल किंवा फॉर्मॅटबद्दल आपल्याला इथं माहिती दिलेली आहे. पहा, स्कॅन युअर पासपोर्ट साईज फोटोग्राफ फ्रॉम प्रिंटेड पासपोर्ट साईज फोटो. म्हणजे फोटो स्कॅन करून पासपोर्ट साईजचा जो फोटो आहे त्याच्यावरून ठेवायचा आहे. वाईल स्कॅनिंग युअर फोटोग्राफ डू नॉट लिव्ह एनी स्पेस अराउंड द फोटो. म्हणजे ज्यावेळेला आपण फोटो स्कॅन करतोय त्यावेळेला जो एक्स्ट्रा भाग आलेला असेल बाजूचा तर तो क्रॉप करून फक्त फोटो व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने तो क्रॉप करायचा आहे. सेव्ह देम ॲज ए JPG, then JPEG, PNG, GIF, BMP files with a size should be not more than 2 MB. म्हणजे जो फोटो आपण स्कॅन केलेला आहे याचं फॉर्मॅट यापैकी कोणतंही चालू शकतंय, परंतु फोटोची जी साईज आहे ती 2 MB पेक्षा जास्त असू नये. त्यानंतर इमेजेस शुड बी प्रॉपरली क्रॉप्ड. मी आता सांगितलं तुम्हाला फोटो जो आहे तो प्रॉपर क्रॉप करायचा आहे. आणि त्यानंतर तिसरी सूचना पहा, इन्स्ट्रक्शन फॉर अपलोडिंग आयडिया ऑर द इनोव्हेशन सिनॉप्सिस डॉक्युमेंट. सगळ्यात महत्त्वाचा भाग, जे प्रकल्प किंवा उपक्रम केलेला आहे, जे आयडिया आपली आहे तर त्याचा सिनॉप्सिस तयार असला पाहिजे. फाईल टाईप शुड बी इन PDF or the JPG, JPEG अँड वर्ड फॉर्मॅट. वेगवेगळे PDF फॉर्म किंवा वेगवेगळे फॉर्ममध्ये आपण हे सिनॉप्सिस जे आहे ते अपलोड करू शकतो. आणि त्यासाठी परत मर्यादा आहे, फाईल साईज शुड नॉट बी मोर दॅन 2 MB. म्हणजे सिनॉप्सिसची जी फाईल आहे ही पण 2 MB पेक्षा जास्त असता कामा नये. आणि चौथा पॉईंट आहे, सम फील्ड्स आर मार्क्ड विथ अ स्टार विच मीन्स दॅट दीज फील्ड्स आर टू बी फिल्ड मॅन्डेटरी. म्हणजे त्या फॉर्ममध्ये माहिती भरत असताना स्टार मार्क जे आहे ते कंपल्सरी आहे, हे आपल्याला भरावं लागणार आहे.
टिक धिस बॉक्स. सगळ्यात शेवटी ही माहिती आपली जर तयार असेल, रेडी असेल, तर आपण पुढच्या स्टेपला जाण्यासाठी इथे एक बॉक्स दिलेला आहे आणि त्याच्या पुढे एक आपल्याला सूचना आहे पहा. आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द नोटिफिकेशन गिव्हन अबव. या सूचना मी पाहिलेत आणि त्यानुसार पुढची प्रोसिजर करणार आहे असं म्हणून या बॉक्समध्ये आपल्याला टिक करायचं आहे. म्हणजे याच्यावर क्लिक करून आपण कंटिन्यू बटनावरती क्लिक करणार आहोत. ज्यावेळेला आपण कंटिन्यू बटनावरती क्लिक करू त्यावेळेला नेक्स्ट पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला काय दिसतं पहा, लिस्ट ऑफ नॉमिनेटेड स्टुडंट्स. इथं ॲड स्टुडंट्स म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची आपण माहिती भरणार आहोत ती प्रक्रिया आता आपण सुरू करतोय. खरं तर सुरुवातीला इथं कोणत्याही विद्यार्थ्याची माहिती भरलेली नाहीये, ते आता आपण भरणार आहोत. म्हणून ॲड स्टुडंट हे इथं बटन उपलब्ध आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानुसार एक एक विद्यार्थ्याची माहिती आपल्याला भरायची आहे. विद्यार्थ्यांची माहिती भरत असताना ॲड स्टुडंट्सवरती आपण क्लिक करायचं आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला विचारलेलं आहे पहा, सायन्स लॅब इज इन द स्कूल. आपल्या शाळेत विज्ञान प्रयोगशाळा आहे का? तर त्यानुसार येस किंवा नो आपण ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक ऑन प्लस बटन टू ॲड द स्टुडंट डिटेल इन अ स्टुडंट नॉमिनेशन. काही महत्त्वाच्या सूचना इथं खाली दिलेल्या आहेत, त्या जरूर आपण पाहाव्यात. की ही माहिती भरत असताना याच्यावरती ॲड स्टुडंट जे लिहिलेलं आहे तर तिथं प्लस साईन आहे, त्याच्यावरती क्लिक करून आपण माहिती भरू शकतो. प्लीज फिल ऑल द डिटेल्स ऑफ द स्टुडंट विच आर इन अ रेड कलर अँड वन्स इट कन्वर्ट इन टू ग्रीन यू कॅन फॉरवर्ड टू द डिस्ट्रिक्ट अथॉरिटी. म्हणजे ज्यावेळेला आपण विद्यार्थ्यांची माहिती भरायला सुरुवात करतो ती भरत असताना जर माहिती अपूर्ण असेल तर त्या बॉक्सचा जो कलर आहे तो रेड दिसतो आणि ज्यावेळेला ती माहिती पूर्ण होते त्यावेळेला त्याचा कलर चेंज होऊन तो ग्रीन होतो. हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहणार आहोत. नेक्स्ट पहा, ज्यावेळेला आपण एक एक विद्यार्थ्याची माहिती भरायला लागतो त्यावेळेला नेक्स्ट आपल्याला पेज जे दिसतं याप्रमाणे आहे. पर्टिक्युलर्स ऑफ द स्टुडंट्स बीइंग नॉमिनेटेड फॉर द इन्स्पायर अवॉर्ड. प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत माहिती याप्रमाणे आपल्याला भरायची आहे. वेळेअभावी मी थोडंसं संक्षिप्तमध्ये हे सांगतो, आपण त्याप्रमाणे प्रत्येक बॉक्समध्ये माहिती भरायची आहे. स्टुडंट्स नेम ॲज पर बँक पासबुक. इथं सुरुवातीला विद्यार्थ्याचं नाव आपल्याला टाईप करायचं आहे, पण हे नाव टाईप करताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे, कारण ज्या विद्यार्थ्यांचं बँक अकाउंटवरती नाव आहे किंवा बँक अकाउंटच्या पासबुकवरती ज्याप्रमाणे नाव आहे त्याच क्रमानं आणि त्या स्पेलिंगनुसार इथं नाव लिहावं लागणार आहे. त्यानंतर फादर्स नेम, मदर्स नेम, जेंडर हे आपल्याला इथं त्या ठिकाणी माहिती भरायची आहे. डेट ऑफ बर्थ, त्यानंतर आधार नंबर जो आहे तो इथं व्यवस्थित टाईप करायचा आहे. कॉन्टॅक्ट नंबर जो पालकांचा उपलब्ध असेल तो इथं लिहायचा आहे आणि विद्यार्थ्याच्या संदर्भात फिजिकली हँडिकॅप आहे किंवा नाही येस नो आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. ईमेल ॲड्रेस इफ एनी ऑफ नॉमिनेटेड स्टुडंट्स. विद्यार्थ्याचा जर ईमेल आय डी असेल तर तो किंवा पालकांचा किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की काही ईमेल ह्याच्याकडून येतात, शासनाकडून येतात, ते पाहिले जात नाहीत विद्यार्थ्यांच्याकडून. त्यामुळे आपण शाळेचा जरी ईमेल आय डी इथं लिहिला तरी चालू शकेल. त्यानंतर विद्यार्थी ज्या क्लासमध्ये आहे ते नमूद करायचं आहे आणि विद्यार्थ्याची कॅटेगरी. आपण ज्यावेळी माहिती भरतोय बऱ्याच वेळा इथं डाऊनवर्ड ॲरो इथं बाण दिसतोय, त्याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर काही ड्रॉपडाऊन मेनू येतील आणि त्यातील ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर पहा आयडिया ऑर इनोव्हेशन टायटल. आता इथून पुढं खरं महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थ्याची आपण वैयक्तिक माहिती भरली, परंतु उपकरणाच्या संदर्भात आपण आता इथे लिहितोय. इथं वरती जी जागा आपल्याला दिसते स्पेस, तर याच्यामध्ये जी आयडिया किंवा इनोव्हेशन विद्यार्थी करतोय, उपकरण घेऊन जातोय, तर त्याचं इथं टायटल लिहायला पाहिजे. टायटल ऑफ द प्रपोज्ड प्रोजेक्ट, राईट नेम ऑफ अ प्रोजेक्ट. म्हणजे इथं फक्त आपल्याला नाव लिहायचं आहे. त्यानंतर खालच्या बाजूला इथं जागा दिलेली आहे पहा, ब्रीफ राईटअप ऑन द आयडिया ऑर द इनोव्हेशन, नॉट एक्सिडिंग 300 वर्ड्स इन इंग्लिश ओनली. म्हणजे जे काही इनोव्हेशन केलेलं आहे किंवा उपकरण बनवलेलं आहे तर त्याची आयडिया साधारणतः 300 शब्दामध्ये इंग्रजीमध्ये कंपल्सरी आपल्याला या जागेमध्ये लिहायचे आहे. इथं काही सूचना दिलेल्या पहा, हे अतिशय महत्त्वाचे आहेत. जर आपण याची काळजी घेतली तर आपल्याला आपला फॉर्म जो सबमिट केलेला आहे तो रिजेक्ट होणार नाही आणि ती प्रोसिजर व्यवस्थितपणे पूर्ण होऊ शकते. प्लीज डोंट इन्सर्ट स्पेशल कॅरेक्टर इन ब्रीफ लाईक. इथं यादी दिलेले पाहिजे, हे कॅरेक्टर आपण वापरायचे नाही आहेत. अदरवाईज इट विल नॉट मूव्ह टू द नेक्स्ट पेज. असे जर कॅरेक्टर आपण यात लिहिले गेले किंवा वापरले तर आपल्याला पुढच्या पेजवर जाता येणार नाही. या स्पेसमध्ये नेमकं काय लिहायचं पहा, राईट प्रोजेक्ट सिनॉप्सिस इन इंग्लिश लँग्वेज, डोंट इन्सर्ट एनी स्पेशल कॅरेक्टर्स.
नेमका हा सिनॉप्सिस कशा पद्धतीने लिहायला पाहिजे आपण याबद्दल पुढे पाहणार आहोत. टायटल अँड प्रोजेक्ट सिनॉप्सिस ब्रीफ राईटअप. मी आता तुम्हाला सांगितलं पहा की आपण जो प्रोजेक्ट करणार आहोत तर त्याच्या लिहित असताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आणि त्याचा नमुना दाखल इथं आपल्याला दिलेला आहे की सिनॉप्सिस टायटल आणि त्याची समरी जी आहे प्रोजेक्ट समरी हे या पद्धतीने लिहायचं आहे. इन द टायटल ऑफ द प्रोजेक्ट अ सुटेबल टायटल डिस्क्राईब द प्रोजेक्ट शुड बी गिव्हन. योग्य अगदी मर्यादित शब्दांमध्ये आपण टायटल किंवा त्याचं नाव लिहायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल नमुने दाखल त्यांनी दिले पहा. अ डिव्हाइस टू क्लाइंब अरेका नट ट्रीज. सुपारीच्या झाडावरती चढण्याचं एक साधन किंवा उपकरण. अन असिस्टिव्ह वॉकिंग एड फॉर द एल्डरली एक्सेट्रा. अँड नॉट अब्रॉड दीज लाईक द ॲग्रिकल्चर, स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, डिजिटल इंडिया एक्सेट्रा. म्हणजे मूळ जे थीम आहेत तर ते थीम न लिहिता आपल्या उपकरणाशी संबंधित योग्य असं टायटल इथं लिहिणं अपेक्षित आहे. इन द समरी ऑफ द प्रोजेक्ट द फॉलोइंग पॉइंट्स नीड टू बी इन्क्लुडेड. आपण ज्यावेळेस समरी लिहितोय, सिनॉप्सिस लिहितोय त्यामध्ये या मुद्द्यांचा समावेश असणं अपेक्षित आहे. व्हॉट इज द प्रोजेक्ट अबाउट. प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे. व्हॉट प्रॉब्लेम इट ॲड्रेसेस. मुख्य हा स्पर्धा भरवण्यामागचा इन्स्पायर अवॉर्ड जे स्पर्धा आहे ही भरवण्यामागचा उद्देश असा आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या समस्या कोणत्या आणि त्यासाठी आपण विद्यार्थ्यांना विचार करायला लावून त्यांच्या आयडिया आपण इथे घेणार आहोत. म्हणजे कोणत्या प्रॉब्लेमच्या संबंधित आपण हे उपकरण बनवलेलं आहे हे आपल्याला यात लिहायला पाहिजे. अँड व्हॉट द ॲडव्हान्टेज इज. आणि प्रत्यक्ष या उपकरणाचा जी समस्या आपण विचारात घेतली ती सोडवण्यासाठी कसा उपयोग होतो. प्लीज सी द एक्झाम्पल बिलो. उदाहरणादाखल इथे खाली त्याने टायटल आणि आपल्याला समरी दिलेली आहे ते आपण बघूयात. टायटल ऑफ द प्रोजेक्ट ट्रॅव्हलिंग बॅग विथ अ फोल्डिंग सीट्स. हे टायटल नमुना दाखल दिलेलं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण ज्यावेळेला प्रवासाला जात असतो म्हणजे बस स्टँड असेल किंवा रेल्वे स्टेशन असेल तर तिथं खूप गर्दी असते आणि बराच वेळ प्रवाशांना उभं राहावं लागतं आणि सोबत ट्रॅव्हलिंग बॅग पण असते ते हाताळणं त्रासदायक होतं. विशेषतः महिलांसाठी किंवा वयस्कर आजारी व्यक्तींसाठी जास्त वेळ उभारणं हे त्रासदायक ठरतं. तर या ज्या ट्रॅव्हलिंग बॅग आहेत याच्यामध्ये जर काही अशा ॲडजस्टमेंट केली की ज्याचं रूपांतर आपल्याला बसण्यासाठी सीटमध्ये करता येईल तर तसा हा प्रोजेक्ट आहे आणि त्या अनुषंगाने इथं माहिती लिहिलेली आहे पहा. प्रोजेक्ट समरी. मेनी अ टाइम्स ट्रॅव्हलर्स हॅव अ स्टँड while waiting for a bus or a train at the bus or the train station as the number of seats available are few. बस स्टँडवरती किंवा रेल्वे स्टेशनवरती आपण गाड्यांची वाट बघत थांबतो आणि खूप गर्दी असल्यामुळं मर्यादित सीट बसण्यासाठी उपलब्ध असतात आणि प्रवाशांना ताटकळत उभं राहावं लागतं. द स्टुडंट हॅज डेव्हलप्ड अ ट्रॅव्हलिंग बॅग वेअर अ फोल्डिंग सीट हॅज बीन इनकॉर्पोरेटेड. विद्यार्थ्यानं उपकरण बनवत असताना त्या ट्रॅव्हलिंग बॅगमध्येच अशी ॲडजस्टमेंट केलेली आहे की ज्या बॅगच्या बाजूला असलेले अटॅचमेंटमध्ये एक बसण्यासाठीचं सीट जे आहे ते उपलब्ध आहे की जेणेकरून ते उघडल्यानंतर बॅगच्या बाजूला ही खुर्चीसारखं स्ट्रक्चर तयार होईल आणि त्याच्यावरती प्रवासी बसू शकतील. सो धिस कॅन बी अनफोल्डेड अँड युज्ड फॉर सिटिंग व्हाईल वेटिंग फॉर द बस ऑर अ ट्रेन. म्हणजे वाट बघत असताना आपण त्याच्यावरती बसू शकतो. सो देअर बाय इलिमिनेटिंग द डिस्कम्फर्ट व्हाईल स्टँडिंग फॉर अ लॉंग टाईम. म्हणजे बराच वेळ जे आपल्याला उभं राहावं लागतं ताटकळत हे टाळण्यासाठी याची मदत होऊ शकते. इट विल बी एस्पेशली युजफुल फॉर लेडीज अँड एल्डरली. विशेषतः महिलांसाठी आणि वयस्कर लोकांसाठी याचा उपयोग होऊ शकतो. पहा म्हणजे समस्या विचारात घेतली त्याच्यावर उपाययोजना केली आणि नेमका त्याचा फायदा कसा होतोय या पद्धतीनं आपण सिनॉप्सिस लिहायचा आहे. त्यानंतर अदर डॉक्युमेंट्स इफ अवेलेबल मे बी अपलोडेड. म्हणजे समजा आपली आयडियाच्या संदर्भात काही आणखीन डॉक्युमेंट्स असतील म्हणजे एक्स्ट्रा काही फोटोग्राफ्स असतील किंवा आपण काढलेले स्केचेस असतील तर ते सुद्धा आपण इथं अपलोड करू शकतो. त्यानंतर डायरेक्ट क्रेडिट इन द बँक अकाउंट ऑफ द सिलेक्टेड स्टुडंट थ्रू द इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ऑर द EFT मोड. विद्यार्थी ज्या वेळेला त्यांच्या आयडिया मांडतील आणि ते पूर्णपणे सँक्शन होईल किंवा पास होईल त्यावेळेला विद्यार्थ्याला ते उपकरण बनवण्यासाठी शासनाकडून 10,000 रुपये त्याच्या खात्यावरती जमा होणार आहेत. तर ही जी सिस्टीम आहे इलेक्ट्रॉन फंड ट्रान्सफर EFT या मोडनं होणार आहे. आता हा जो निधी आहे किंवा पैसे आहेत याच्याबद्दल इथं माहिती दिली आहे पहा. ओनली नॉमिनेटेड स्टुडंट्स बँक अकाउंट विल बी कन्सिडर्ड. म्हणजे विद्यार्थ्याचं स्वतःचं अकाउंट तिथं नमूद करणं अपेक्षित आहे. यामध्ये माहिती काय काय भरायची आहे पहा. नेम ऑफ अ बँक, बँकेचं नाव, नेम अँड ॲड्रेस ऑफ अ बँक, अकाउंट नंबर,
रिपीट अकाउंट नंबर म्हणजे आपल्याला परत टाईप करायचं तो अकाउंट होल्डर्स नेम मस्ट बी इन द नेम ऑफ अ स्टुडंट्स ओनली. पहा इन्स्ट्रक्शन ही परत परत दिलेली आहे. बँकेचा IFSC कोड इथे लिहायचा आहे. रिपीट IFSC कोड या ठिकाणी आपल्याला टाईप करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे विद्यार्थ्याचं उपकरणाबद्दलची माहिती सिनॉप्सिस भरल्यानंतर आपल्याला हे बँक डिटेल्स लिहायचे आहेत आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेज ओपन होईल याप्रमाणे. अपलोड स्टुडंट्स फोटो. माहिती विद्यार्थ्याची भरल्यानंतर आणखीन डिटेल्स पहा. इथं विद्यार्थ्याचा फोटो अपलोड करण्यासाठी स्पेस अवेलेबल आहे. प्लीज सिलेक्ट फोटो टू अपलोड. आपल्याला इथून फाईल चूज करायची आहे, सिलेक्ट करायची आहे. म्हणजे आपण ब्राउज करून मी सुरुवातीला सांगितलं पहा की वर्डमध्ये आपण हा जो डेटा आहे तो एकत्रित एका फोल्डरमध्ये जर ठेवला तर तिथून आपण हे फोटो आणि इतर माहिती कॉपी पेस्ट करू शकतो. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा जो फोटो आहे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये इथे दिलेला चालू शकतो. फक्त त्याची साईज जी आहे ती 2 MB पेक्षा कमी पाहिजे. आणि फोटो इथं पेस्ट केल्यानंतर अपलोड बटनावरती किंवा अपलोड फोटो हे जे बटन दिलं याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप सिलेक्ट प्रोजेक्ट सिनॉप्सिस लँग्वेज अँड अपलोड प्रोजेक्ट सिनॉप्सिस. जो सिनॉप्सिस तयार केलेला आहे तो सिनॉप्सिस इथं लिहायचा आहे, म्हणजे अपलोड करायचा आहे आपल्याला. त्यासाठी सुरुवातीला इथं लँग्वेज निवडायची आहे. भारतीय भाषेमध्ये आपण कोणत्याही हा सिनॉप्सिस लिहू शकतो. इंग्रजीमध्ये लिहिणं अपेक्षित आहे तरी सुद्धा. आणि जर भाषा वेगळी आपण निवडणार असेल तर इथं डाउनवर्ड जो ॲरो आहे याच्यावर क्लिक करायचं आहे आणि भाषा निवडायची आहे. त्यानंतर सिलेक्ट प्रोजेक्ट सिनॉप्सिस टू अपलोड. परत इथं या जी जागा दिलेली ते चूज फाईल किंवा फाईल सिलेक्ट करण्यासाठी क्लिक करायचं आहे आणि ब्राउज करून आपल्या लोकेशनमधून जिथं हा सिनॉप्सिस आपण ठेवलेला आहे ती फाईल इथून अपलोड करायची आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फाईल टाईप शुड बी म्हणजे त्याचा जो प्रकार आहे तो वर्ड फॉर्मॅट PDF किंवा वर्ड फॉर्मॅट चालेल आणि मॅक्झिमम फाईल साईज जी आहे ती 2 MB अपेक्षित आहे. त्यानंतर या स्पेसमध्ये ते डॉक्युमेंट आपण अपलोड करणार आहोत आणि अपलोड सिनॉप्सिस बटनावरती क्लिक केल्यानंतर जी फाईल आपण इथं जोडलेली आहे किंवा इथं दिलेली आहे त्याप्रमाणे ती फाईल अपलोड होईल. अपलोड बटनावरती किंवा अपलोड सिनॉप्सिस या बटनावर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज याप्रमाणे येईल पहा. अपलोड आयडिया ऑर द इनोव्हेशन फोटो. जे उपकरण विद्यार्थ्यानं तयार केलेलं आहे त्याचा फोटो जो आहे तो आपल्याला इथं अपलोड करायचा आहे. आता सांगितलेल्या प्रोसिजरनुसार आयडिया किंवा इनोव्हेशनचा फोटो इथं आपल्याला अपलोड करायचा आहे. खरं तर हा फोटो अपलोड करत असताना आपण 4 फोटो इथं अपलोड करू शकतो की ज्यामध्ये उपकरणाचे पूर्ण जे बाजू आहे ते कव्हर होऊ शकतील. 4 वेगवेगळ्या कोनातून आपण ते फोटो काढून ते फोटो जे इथं अपलोड करू शकतो. फोटो अपलोड इथं आपण फाईल सिलेक्ट करायची आणि त्यानंतर अपलोड आयडिया और इनोव्हेशन फोटो याच्यावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट स्टेप आहे अपलोड आयडिया और इनोव्हेशन ऑडिओ ऑर द व्हिडिओ. म्हणजे व्हिडिओ आणि ऑडिओ जे फाईल आहेत ते आपण सिलेक्ट करून इथून अपलोड करायचे आहेत. प्रोसिजर सेम तीच आहे. आपल्याला इथं फाईल जे आहे ते ज्या ठिकाणी ठेवलेली आहे तिथून सिलेक्ट करायचे आहे आणि फाईल सिलेक्ट केल्यानंतर अपलोड व्हिडिओ या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह ह्या बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड ॲड अनदर स्टुडंट. पहा आता आपण एका विद्यार्थ्याच्या संदर्भात ही माहिती किंवा डेटा जो आहे तो अपलोड केलेला आहे. पहिल्यांदा ज्या विद्यार्थ्याची माहिती भरली आहे ते सेव्ह करायचं आहे आणि त्यानंतर पुढच्या विद्यार्थ्याची माहिती भरण्यासाठी सेव्ह अँड ॲड अनदर स्टुडंट याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपण ज्या विद्यार्थ्याची माहिती भरली आहे त्यानुसार आपल्याला इथं ते दिसेल पहा. यू कॅन ॲड 4 मोर स्टुडंट्स. म्हणजे एका विद्यार्थ्याची माहिती भरली आणखीन 4 विद्यार्थ्यांसाठी आपण भरू शकतो. या ॲड स्टुडंट बटनावर क्लिक करून आपण पुढील विद्यार्थ्यांची माहिती लिहिता येऊ शकेल. ज्या विद्यार्थ्याची माहिती भरलेली आहे ते आपल्याला इथं दिसायला लागेल आणि त्याचा कलर जो आहे तो इथं ग्रीन आपल्याला दिसतो पहा. बॅकग्राऊंड कलर ग्रीन आहे. आणि विद्यार्थ्याची इयत्ता, त्याचं नाव, त्यानंतर पॅरेंट नेम हे बाकीची जी माहिती आहे ती आपल्याला दिसेल. स्टुडंटचे जर काही डिटेल आपल्याला एडिट करायचे असतील तर ते या बटनावर क्लिक करून आपण एडिट करू शकतो. सिनॉप्सिस जो अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा या बटनावर क्लिक करून आपण एडिट करू शकतो. आणखीन आपल्याला विचारलेलं आहे सायन्स लॅब इन द स्कूल. आपल्या शाळेत विज्ञान प्रयोगशाळा आहे का नाही तर त्यानुसार येस नो वरती आपल्याला इथं क्लिक करून डाउनवर्ड ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे इथं काही माहिती दिली आहे ते आपण पाहायची आहे. पहा नेक्स्ट लिस्ट ऑफ अ नॉमिनेटेड स्टुडंट. आता सांगितल्याप्रमाणे जर आपल्या शाळेतील 5 विद्यार्थ्यांची आपण माहिती भरत असेल तर ज्या पद्धतीने आपण एक एक विद्यार्थ्याची माहिती भरतोय तसं त्याचा जो बॅकग्राऊंड कलर आहे तो चेंज होतोय. पहा
म्हणजे इथं 3 विद्यार्थ्यांची माहिती भरलेली आहे म्हणून ग्रीन कलर दिसतोय, तर या 2 विद्यार्थ्यांची माहिती भरणं बाकी आहे. आता सांगितल्याप्रमाणे क्लिक ऑन प्लस बटन फॉर ॲडिंग फर्दर स्टुडंट डिटेल ऑर एडिटिंग डिटेल्स. विद्यार्थ्यांची जी माहिती असेल, सिनॉप्सिस असेल किंवा त्यांची वैयक्तिक माहिती, तर या बटनावर क्लिक करून आपण त्यात दुरुस्ती करू शकतो. त्यानंतर परत सायन्स लॅब आहे किंवा नाही, येस नो वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट, लिस्ट ऑफ अ नॉमिनेटेड स्टुडंट्स. पहा, सर्व विद्यार्थ्यांची म्हणजे 5च्या 5 विद्यार्थ्यांची माहिती भरून झाल्यानंतर पूर्ण बॅकग्राऊंड कलर आपल्याला ग्रीन झालेला इथं पाहायला मिळतो. ॲप्लिकेशन विल शो ऑल ग्रीन कलर रोज वन्स ऑल स्टुडंट इन्फॉर्मेशन हॅज बीन कम्प्लिटेड. म्हणजे ज्यावेळेला प्रत्येक 5ही विद्यार्थ्यांची आपण माहिती भरू, इथं आपण असं गृहीत धरतो की 5 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. असं काही बंधन नाही. आपल्या शाळेतले 1, 2, 3 काय असतील ते विद्यार्थी आपण त्यांची माहिती भरू शकतो. आणि नेक्स्ट पहा, ग्रीन कलर आला याचा अर्थ माहिती ही आपल्याकडून भरून पूर्ण झालेली आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाची स्टेप आहे. आफ्टर कम्प्लिशन एंटर द डिटेल्स ऑफ अ ऑथोराइज्ड पर्सन. ऑथोराइज्ड पर्सन आहे त्यांची माहिती आपल्याला इथं लिहायची आहे. लिस्ट इन ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया अडॉप्टेड टू सिलेक्ट द स्टुडंट्स नॉट एक्सिडिंग 100 वर्ड्स. विद्यार्थ्याच्या बद्दल आणखीन काही त्या उपकरणाची जर माहिती आपल्याला लिहायची असेल तर ती 100 शब्दापर्यंत आपण इथं ॲड करू शकतो. एक्स्ट्रा आपल्याला काही द्यायचे असेल तर. डिटेल ऑफ द ऑथोराइज्ड पर्सन. ऑथोराइज्ड पर्सन असतील, नेम ऑफ अ पर्सन हू एंटर द डिटेल. म्हणजे ज्यांनी ही माहिती भरली आहे, विशेषतः सायन्स शिक्षक की आपण जे काम करतो त्यांचं नाव इथं, त्यानंतर डेसिग्नेशन, फोन नंबर आणि त्यावेळेची डेट इथं लिहायची आपल्याला. आणि व्हेरीफाईड बाय इथं एक बॉक्स आहे, तर इथं आपल्याला टू बी व्हेरीफाईड बाय प्रिन्सिपल ऑर स्कूल इन्चार्ज. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य त्यांचं नाव, डेसिग्नेशन आणि जी माहिती आहे ती भरायची आहे आणि त्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. यानंतर व्ह्यू अँड एडिट. प्रेस व्ह्यू अँड एडिट बटन इफ युजर वॉन्ट्स टू व्ह्यू अँड एडिट पर्टिक्युलर्स ऑफ द नॉमिनेटेड स्टुडंट्स. जर समजा आपण भरलेल्या माहितीमध्ये आपल्याला परत खात्री करायची असेल तर व्ह्यू आणि एडिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अन्यथा आत्तापर्यंत आपण जे काम केलं आहे याच्यामध्ये आपण माहिती भरलेली आहे, परंतु ती DSTला आपण फॉरवर्ड केलेली नाही आहे. त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची स्टेप आहे. इथं आपण आत्तापर्यंत केलेलं काम जे आहे ते आपल्याला पुढं फॉरवर्ड करायचं आहे. तर त्यासाठी फॉरवर्ड ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन स्टेटस आपल्याला इथं पाहायला मिळेल. ज्यावेळेला आपण फॉरवर्ड ॲप्लिकेशनवरती क्लिक करतो त्यानंतर आपल्याला स्क्रीनवरती मेसेज येईल, आता सांगितल्याप्रमाणे पहा. आणि त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस, थँक्यू युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली फॉरवर्डेड टू डिस्ट्रिक्ट अथॉरिटी, याप्रमाणे आपल्याला मेसेज येईल. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं याच्या आपल्याला पाहायला मिळतं इथं फॉर फ्युचर रेफरन्स आपल्याला ॲप्लिकेशन कोड एक इथं मिळतो आणि तो कोड इथं पुढं आहे पहा. हा आपल्याला कोड जो आहे तो नोंद करून ठेवायचा आहे. आणि इथे एक बटन आहे जनरेट ॲक्नॉलेजमेंट. म्हणजे ॲक्नॉलेजमेंट आपल्याला जनरेट करण्यासाठी याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं ॲक्नॉलेजमेंट जे आहे ते कशा स्वरूपाचं असतं ही आपल्याला इथं पाहता येईल. इथं आपल्याला दिसतं पहा, यामध्ये सब्जेक्ट, त्यानंतर शाळेचं नाव आणि माहिती दिली आहे. ॲप्लिकेशन नंबर मी आता जो सांगितला तो आपल्याला इथं दिसतोय. प्रत्यक्ष किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे, त्यांची माहिती, त्यांच्या इयत्ता, त्यांचे UID नंबर, ही सर्व माहिती आपल्याला या ॲक्नॉलेजमेंटमध्ये मिळेल. हे या स्वरूपाचं ॲक्नॉलेजमेंट आपल्याला प्राप्त होतं. आणि शेवटी ही प्रक्रिया सर्व पूर्ण झाली असं आपण केव्हा समजणार, तर आपल्याला स्क्रीनवरती दिसेल थँक्यू इन्स्पायर मानक टीम नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन इंडिया. जर समजा या कृतीमध्ये काही आपल्याला डाऊट असेल किंवा क्युरी असेल तर त्यासाठी आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर आणि हा मेल ID दिलेला आहे. तर या मेल ID वरती आपण कॉन्टॅक्ट करू शकतो आणि आपल्या अडचणी असतील तर त्याबद्दल विचारू शकतो. तर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची नाव नोंदणी किंवा नॉमिनेशनची प्रक्रिया या पद्धतीने आपण पूर्ण करू शकतो. धन्यवाद.